40 प्लसची संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचं हार्दिक स्वागत. सागर पाटील, चंद्रकांत सुतार, अजय मोरे, विजय मोरे, बरीचशी मोठी टीम आहे. अविनाश कदम, परेश सपकाळला देखील आपण पाहतोय. 40 प्लसचा संघ तारुण्यामध्ये याच क्रीडांगणावर बरेच उन्हाळे बरेच पावसाळे अनुभवले. चला बॅट्समन विक्रांत संघ आपली पहिली फलंदाज जोडी पाठवायची. एसपीलियन आपली पहिली एसपीलियन संघ आपली पहिली सलामी जोडी पाठवायची. एसपीलियन संघ पहिली सलामी जोडी मैदानात पाठवा. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. युट्यूब हे फार मोठं माध्यम आहे, ज्या माध्यमाने या टेनिस क्रिकेटला नाही म्हटलं तर अगदी जगाच्या पाठीवर घेऊन गेलं. आखाती देशापर्यंत गेलेला क्रिकेट आज आपण पाहतो की मुळे ग्लॅमर मिळाले या युट्यूबच्या माध्यमातून. क्रिकेटला एक वेगळ्या स्टँडवर नेलंय. आपण पाहिलं असेल की ISPL सारखं तिसरं पर्व आता सुरत मध्ये सुरू आहे. ISPL ने देखील या टेनिस विश्वाला फार मोठं योगदान, फार मोठं व्यासपीठ दिलंय. आपण पाहतो पहिली फलंदाज जोडी एसपीलियन संघाची स्वप्नील कदम आणि किरण. या अगोदरच्या स्पर्धेमध्ये किरणची गोलंदाजी फार महत्वपूर्ण राहिली. एक पराभव मात्र फार जिव्हारी लागून गेला, त्याची पुनरावृत्ती होणार नाही. पण तो क्रिकेटमध्ये एकदा झालेला सामना दुसऱ्यांदा पुन्हा होत नाही आणि त्याची दक्षता देखील घ्यावी लागेल. किरण आणि त्याच्या जोड साथीला असेल स्वप्नील कदम. गोलंदाजी मार्गवर असेल निश्चितच जीत रोजारियो, एक वेगवान गोलंदाज. पाच षटकांचा सामना असेल. एसपीलियन संघाची पहिली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल. स्ट्राईक वर किरण, नाव स्ट्राईकला पंचांचा सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर जीत रोजारियो, समोर युवा खेळाडू किरण. कशा प्रकारे सामना करणार वेगवान गोलंदाज जीतचा. टॉच चेंडू होता, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे, एकाच धावे समाधान. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेणार का? पहिला चेंडू, सामन्याची सुरुवात. 11:07 पहिला चेंडू पडलाय. वेळेपासून दूर असलेला क्रिकेट आपल्याला वेळेत आणावा लागेल. आपली वेळ आपण ठरवतो, काटे तर घड्याळाचे फिरतात, पण तू या घड्याळाच्या वेळेप्रमाणे चालावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. असे चांगला चेंडू, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू निघून गेला. कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्रशक्ती तर भरपूर दूर. 4 धावा. स्वप्नील कदम एक अनुभवी फलंदाज आहे. 5 धावा धावफलकावर लागल्यात. विक्रांत चषक 2026 पॉवर्ड बाय दिशा क्लासेस यांच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धेचा पहिला दिवस. पहिलं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईक वर आहे स्वप्नील कदम. अतिशय चांगला चेंडू. टप्पा वाढल्यानंतर बॅटर बॉलचा संपर्क झाला नाही. धाव चेंडूची सांगता होते. षटक सुरू झाल्यापासून गुणलेखक सर हा पहिला चेंडू डॉट. अतिक पटेल गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आमच्याशी जोडले गेले. टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम स्पर्धा कव्हर करते आणि युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे देखील करूया हार्दिक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण खराब आहे, पण तू तिथे क्षेत्ररक्षण करणं अविनाश कदमजी फार खराब आहे. चेंडू पडल्यानंतर कुठल्या बाजूला फिरेल त्याचा भरोसा नाही. स्पर्धा राहावा लागते. 6 धावा फलकावर. पहिल्या षटकातल्याला काहीशा चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
काहीशी चांगली गोलंदाजी राहिली आहे. जीत रोजारियोची सततचा क्रिकेट खेळणारा माथेरान 11 संघ, तो माथेरान संघ जातो त्यामध्ये एक चांगली गोलंदाजी करणारा, पण तो बलाढ्य असा माथेरान 11 संघ मानला जातो. आपल्याला ग्रामीण मध्ये माथेरान संघाला घेत नाही तर आपल्याला ओपन मध्ये खेळावं लागतं. उलटा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळाले. 7 धावा धावफलकावर आहे. तर टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम या अगोदर देखील एक स्पर्धा झाली कैवारी अजय आखाडे स्फूर्ती चषक. अगदी थाटात त्याचा समारोप देखील झाला पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. आणि ही देखील स्पर्धा त्याच इंद्रानगर परिसरातील हा विक्रांत संघ. चांगला चेंडू, धाव चेंडूची सांगता होते. षटक घोषित होते. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 7 धावा. संत गतीने सुरू असलेला दोन संघांदरम्यानची लढत. गोलंदाजी मार्कवर येतोय अरफात. हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे. कमी पावलांचा रनअप आणि गोलंदाजी मात्र अगदी वेगात जातो. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्ट्यांवर जाणार, कधी शरीराचा वेध कधी यष्ट्यांचा वेध. काहीशी गोलंदाजी तशाच प्रकारची गोलंदाजी करणार का? दुसरं षटक मार्गच होते. गोलंदाजी मार्गवर आहे अरफात. समोर आव्हान असेल युवा खेळाडू किरण याचं. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या भरपूर दूर राहिलाय. वन भाऊ चौकार. पहिला चेंडूचा समाचार घेत असताना दुसऱ्या षटकातल्या 11 धावा धावफलकावर. मागील स्पर्धेमध्ये एसपी संघामध्ये गोलंदाजी करत असताना किरणने आपली कामगिरी गोलंदाजीमध्ये तितकीच महत्त्वपूर्ण केली होती, पण सहकार्याची साथ मिळाली नाही. यावेळेला तसं होणार नाही. सचिन आणि टीम त्याचा विचार निश्चित करेल. चेंडू हवेत आहे. फटका फसतोय का? पण क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे. वेगाने चेंडूवर आलाय. परतावं लागेल किरणला. पहिली गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. पहिलीच गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर जाते. गोलंदाजाने मात्र रणनीती करत असताना गोलंदाजी केली. नवीन बॅट्समन जातो उमेश लोखंडे. नवीन फलंदाज उमेश लोखंडे, अनुभवी खेळाडू. एक सफलता मिळाली अरफातला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 11 धावा धावफलकावर आहे. गोलंदाज तयार. असे चांगला चेंडू समोर मारला. क्षेत्ररक्षक नाहीये. 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या 15 धावा. पंधरा धावा धावफलकावर आहे. दुसरं षटक मार्गस्थ. एक सफलता मिळाली. हा मन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अनुभवी पंच सीताराम शिंदे.
40+ मध्ये आज खेळणार तो इरादा करत असताना ते मैदानावर दाखल झाले. तिथे चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. धाव चेंडूची सांगता होते. अनुभवी खेळाडू गुणलेखक कशाच प्रकारची गोलंदाजी करत असतो. एखादा चेंडू फलंदाजीने नक्की मारला असेल पण तो दुसऱ्या चेंडूवर मात्र रोखण्याचं काम केलंय. पण तो उमेश लोखंडे देखील याच क्रीडांगणावर याच खेळपट्टीवर बऱ्याच वेळा खेळलाय. चांगला चेंडू गती कमी झाले. हळुवारपणे चेंडू जातो. चेंडू पर्यंत पोहोचणार. चेंडू त्याही पेक्षा फास्ट. 4 धावा. नशिबाचा चौकार. 19 धावा धावफलकावर. एकोणीस धावा धावफलकावर आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक गडी मात्र तंबूच्या आश्रयाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. शॉर्ट पिच चेंडू होता पण नो मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार. 1 धाव चौकार. काहीशी मागणी गोलंदाजी ठरली. गुणलेखक सर 4 चौकार आले. एक सफलता निश्चित मिळाली. पण तो धावा किती खर्च केल्या. कशी खराब राहिली गोलंदाजी. अरफातची 16 धावा खर्च केल्यात. एक विकेट मिळाली. एक सफलता निश्चित मिळाली. पण धावा जास्त खर्च झाल्या. आता त्याच धावा भरून काढणार का. अनुभवी खेळाडू बाळा देशमुख गोलंदाजी मार्क वर येतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईक वर आहे स्वप्नील कदम. नॉन स्ट्राईकला उमेश लोखंडे. क्षेत्रक्षण आता खुलं झालंय. चांगला चेंडू त्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्रक्षक आहे तिथे. एकाच धावे समाधान. 24 धावा धावफलकावर लागल्यात. आमच्या साथीला आमचे गुणलेखक अतिक पटेल आणि टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम ही स्पर्धा आजपासून सलग 3 दिवस कव्हर करणार आहे. टेनिस क्रिकेट.in ही संपूर्ण टीम या क्रिकेटच्या हंगामामध्ये बरंच काम करते. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. फास्ट चेंडूच्या दिशेने जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला नेमकं होणार काय. फेकी चुकते. सव्वीस धावा धावफलकावर. दोन्ही फलंदाज नॉनस्ट्राईकला आले होते. तसं म्हणतात ना दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या. पण तो नशिबाची साथ. अरफातने फेकलेला चेंडू एसटी रक्षकाच्या अगदी लांब मागे जाऊन पडला. दुसरी धाव देखील मिळाली. 26 धावा धावफलकावर. अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने षटकार. 32 धावा धावफलकावर. वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. शैलेश बापरडेकर आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. 40+ संघामध्ये म्हाताऱ्यांपासून दूरवर ते खेळत असतात. कर्जत, खोपोली, कालापूर, पनवेल. षटक घोषित झालंय. 3 षटकांचा खेळ झाला. यस लेग बॉय. बॅट आहे. यस
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मारण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षण थोडंसं खराब चौतीस धावा धावफलकावर चांगला चेंडू 35 धावा धावफलकावर षटक घोषित झाले 3 षटकांचा खेळ झाला एक गडी तंबूच्या आशे आला आणि 35 धावा धावफलकावर विक्रांत चषक 2026 पॉवर्ड बाय दिशा क्लासेस या स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या दिवसामधला पहिला सामना एका बाजूला आयोजकाच्या भूमिकेत असलेला विक्रांत संघ आणि दुसऱ्या बाजूला एसपी संघ चला पाणी घेऊन जायचं विक्रांत चषक 2026 पाचव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पॉवर्ड बाय दिशा क्लासेस क्रिकेटचा हंगाम म्हटलं की माथेरानचा क्रिकेट जानेवारी पासून सुरुवात होतो फेब्रुवारी पर्यंत अगदी अखेरीपर्यंत नाही म्हटलं तर गुणला अक्सर एखाद्या वेळेस मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्या माथेरानच्या क्रिकेटच्या हंगामाचा समारोप होतो यावेळेला काहीसा मानस आपण ठेवलाय साऱ्यांनी की एमपीएलचं देखील आयोजन काही दिवसात नियोजन होईल त्याचं अशी अपेक्षा करूया जीत रोजारियो गोलंदाजी मार्कवर आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या आवाक्या बाहेरचा चेंडू चौकार 39 धावा धावफलकावर 14 षटक जीतच्या गोलंदाजीचा समाचार निश्चित घेतोय उमेश लोखंडे चौथं षटक मार्गस्थ आहे 39 धावा धावफलकावर चांगला चेंडू बॅट अँड बॉलचा संपर्क नाही निदाव चेंडूची सांगता होते स्लोवर एक अनुभवी गोलंदाज आहे सततचा क्रिकेट खेळण्या सततची गोलंदाजी करणे माथेरान पासून दूरवर जीत देखील अजय बसमा असेल वैभव विशाल प्रतीक शिंदे ही सारे खेळाडू माथेरान पासून दूरवर खेळायला जात असतात पुन्हा एकदा हळूवारपणे टाकलेला चेंडू पंच फिरतायत व्हाईट बॉल एक आव्हान धाव धावफलकावर लागते 40 धावा धावफलकावर गोलंदाज सज्ज अतिशय चांगला चेंडू अगदी वेगात धावसंख्या तिथे स्थिरावली 40 धावा चौथं षटक मार्गस्थ आहे 5 षटकांचा सामना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज चांगला चेंडू परंतु क्षेत्ररक्षकाच्या
डोक्यावरनं लगा तो सिक्स षटकार. 46 धावा फलकावर दुवादार फलंदाजी करतोय एसपीएलचा संघ खेळाडू उमेश लोखंडे. 46 धावा फलकावर आहे. मदर द मदर करत एसपीएल संघ 50 धावापर्यंत पोहोचणं एवढं मात्र निश्चित. कारण चौथं षटक मार्गस्थ आहे. एक गडी फक्त तंबूच्या असलेला आहे. नॉनस्टॉप यंदा असलेला स्वप्नील देखील फलंदाजीमध्ये माहिर आहे. चांगला चेंडू 47 धावा वैयक्तिक 33 धावांवर खेळतो उमेश लोखंडे. आता स्ट्राईक वर आहे. स्ट्राईकला असलेला बराच उशीर राहिलेला स्वप्नील कदम पुढे मारण्याचा प्रयत्न. षटक घोषित झाले. 47 धावा फलकावर आहे. 12 धावा खर्च केल्या. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संघ नाही कोणाच्या हातामध्ये चेंडू. निश्चितच आकाश गोलंदाजी मार्गवर असेल. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ सुरू असलेल्या सामन्यातला 5वं षटक मार्गस्थ होते. गोलंदाजीवर सज्ज झाला आकाश. युवा गोलंदाज समोर अनुभवी खेळाडू वैयक्तिक 33 धावा खेळतोय तो उमेश लोखंडे. 47 धावा फलकावर आहे. गोलंदाज तयार आकाश ढेबे. हा चेंडू कुठे फेकला. पंचांचा निर्णय नेमका काय येणार. नो बॉल. पुढील चेंडू असेल फ्रीटच्या चेंडूचा फायदा घेणार का फलंदाज. एखादा मोठा फटका मारण्याची संधी आणि त्या संधीचं सोनं करणार का. फ्रीटचा चेंडू. फुटा चेंडू शतक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्राईकला चेंडू फेकला. 50 धावा फलकावर. चांगला चेंडू. पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. निदाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करतोय आकाश आपल्या गोलंदाजीवर. वैयक्तिक 35 धावा न उमेश लोखंडे. कोण भाऊ चौका. 54 धावा फलकावा लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. उलटा चेंडू तर बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. लावून कार्पेट चेंडू डावल होतोय. अल्फा चेंडूच्या दिशेने चेंडू उचलणार फेकणार. ही धोक्याची घंटा. कलात्मकता बघायला मिळाली विजयची. विजयला माहिती होतं उमेश लोखंडे जर थांबला तर उरलेल्या चेंडूवर मोठी फटकेबाजी होऊ शकते. उमेशला मारता परतावं लागेल. वैयक्तिक 40 धावा.
नवीन फलंदाज येतो जितू जितू पार्टे. शेवटच्या षटकातील काहीशा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. व्हाईट बॉल. 56 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या दिशेने. चेंडू उचलणार, फेकणार. नॉस्टे गेला, स्ट्राईक गेला, चेंडू फेकलाय. टॉन धावा. धाव फलकावर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला स्पर्श करून षटकार. शेवटच्या चेंडूवर मारलेला हा षटकार किती महागडा ठरणार. का विक्रांत संघ या धावसंख्येला पार करून विजय संपादन करणार. धावसंख्या धाव फलकावा लागल्या. 64 धावा. 65 धावांचं लक्ष असेल. कोण करेल वार, कोण करेल परत वार, कोण खाई भाऊ आणि कसा असेल दुसरा डाव, ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्याशी भेटतो. तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. थरार क्रिकेटचा माथेरान वीर हुतात्मा क्रीडा संकुल रंगलेला विक्रांत चषक 2026 सुवर्ण पर्व 5व पॉवर्ड बाय दिशा क्लासेस यांच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा tenniscricket.in ची माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. यजमान संघ विक्रांत मात्र काहीसा मागे पडलाय. 65 धावांचं लक्ष उभं केलंय स्पिलन संघाने. 64 धावा झाल्या. 65 धावांचा पाठलाग करावा लागेल. वैयक्तिक 40 धावा एकट्या उमेश लोखंडच्या राहिल्या. आणि शेवटच्या चेंडूवर आलेला तो षटकार कितीसा मागडा पडणार.
पहिलं सत्र संपलं. दुसऱ्या सत्राला सामन्याच्या उत्तरार्धाकडे घेऊन चलतो. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल 5 षटकांचा खेळ झाला. 64 धावा झाल्या. 65 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते यजमान विक्रांत संघासाठी. पहिली सलामी जोडी मैदानामध्ये स्ट्राइक वर संघाचा संघनायक भावेश जोरे नॉन स्ट्राइकला विजय पार्टे. गोलंदाजी मार्ग येतोय. पंचांचा सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. 65 धावांचा पाठलाग. किरण गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू युवा गोलंदाज किरणची गोलंदाजी मात्र बरच काही करून जाते गुणलेखक सर. पहिल्या चेंडू दरम्यान भावेशला प्रश्न पडला, पण तो विक्रांत संघ आहे, एक बलाढ्य संघ म्हणून माथेरानच्या टेनिस क्रिकेट पटलावर त्या संघाचं नाव घेतलं जातं आणि त्यांची स्पर्धा. असे चांगला चेंडू क्षेत्ररक्षक आहे समोर. पॉइंट वन चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूने वेग घेतला. चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगाने येतील या 4 धावा. 4 धावा धावफलकावर आहे. 65 धावांचा पाठलाग. चांगला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. पाच धावा धावफलकावर. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेणार काही फलंदाज जोडी. गुणलेखक सर 12 चेंडू मध्ये किमान 30 धावा जर आल्या ना तर विक्रांत संघ विजयाच्या निश्चयाने सहज जाईल. परंतु त्या कराव्या लागतील. खेळपट्टीवर कोणाला तरी थांबावं लागेल. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण तो पावसात थांबण्याचं बळ तुम्हाला निश्चित देते आणि तेच आता करावं लागेल. स्ट्राइक वर आता विजय पार्टे, एक अनुभवी खेळाडू. चांगले क्षेत्ररक्षण. 6 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर किरण. समोर पुन्हा एकदा स्ट्राइक वर भावेश जोरे संघाचा संघनायक. चांगला चेंडू आडव्या बॅटने चेंडूला फक्त दिशेला चेंडू हवेत आहे. स्ट्राइकला चेंडू फेकला. नॉनस्ट्राइकला नेमकं होणार काय? पंचाचा आकाशाकडे परतावं लागेल. पंच 2 धावा मिळाल्यात. यस. तिसऱ्या धाव्या दरम्यान नॉनस्ट्राइक गेटला मात्र विकेट मिळाली. भावेश जोरेला परतावं लागेल. तिसऱ्या धावेला बाद झाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा. नवीन फलंदाज गेला अरफात. स्ट्राइक वर विजय. चांगला चेंडू हळुवारपणे चेंडू फेकला. षटक घोषित झालाय. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलक 8 धावा. 1 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला.
चला पंच त्यांना ऑन कराल. टीम मीटिंग नकोय जास्त. यानंतर होणारा सामना जय मल्हार त्याच्या विपक्ष असेल 40+ संघ. दोन्ही संघाचा संघनायकाला विनंती नाणेफेकीसाठी यायचंय. 6 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावर आहे. 65 धावांचा पाठलाग करतोय तो विक्रांत संघ. ते स्पार्टेक गोलंदाजी मार्गवर समोर आव्हान असेल तगड. अरफात डावखुरा फलंदाज फिरकावून दिला चेंडूला अगदी सहज. लगा तो 6 षटकार. विक्रांत संघाचे व्हॉलेंटियर आपण सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचंय जेणेकरून चेंडू पटकन येईल. चौदा धावा धावफलकावर. घेतलाय का 40+ मधला विजय मोरे. एक अनुभवी पंच विजय मोरे आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गोलंदाजाच्या ऍक्शनवर शैलीवर ते घेतलेलं आहे आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलंय. आणि 300 पंच आपण पाहतोय. एक अनुभवी पंच विजय मोरे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज तयार. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 14 धावा धावफलकावर आहे. गोलंदाज तयार. यष्टी रक्षक चुकला. चांगला चेंडू हळूवारपणे चेंडू फेकला होता. धावसंख्या धावफलकावर लागल्यात. चांगला चेंडू हलकीची कडा होती. देखील निर्धाव चेंडू बनावा लागेल. 14 धावा धावफलकावर पहिल्या चेंडूचा समाचार निश्चित घेतला पण त्यानंतर मात्र काही अंशी जखडून ठेवल्या अरफातला जितू पार्टीने या गोलंदाजीवर. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील होतोय. फेकून दिला चेंडूला. लगा तो 6 षटकार. पंच अनोख्या स्टाईलने दाखवताय षटकार. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सीताराम शिंदे 40+ संघामधून ते देखील खेळणार आहेत. 20 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 65 धावांचा पाठलाग करतोय तो विक्रांत संघ. चांगला चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही.
षटक गोष्टी झाले. 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 20 धावा. हे आयुष्य आहे रणांगण. जिंकायचं तर लढावं लागेल. स्वप्नाच्या पाठी धावत असताना कष्टात जगावं लागेल. दररोज नवीन सुरवे उगवेल तुमच्या आयुष्यात. तुम्ही पुढे जात राहाल. एक दिवस यश तुमच्या पुढे नक्की झुकेल. तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्ग येतो किरण. समोर फलंदाज असेल विजय पार्टे. नॉस्टाईकला अरफात. 20 धावा धावफलकावर लागल्यात. 12 चेंडूचा खेळ झाला. 65 धावांचा पाठलाग करतो विक्रांत संघ, जो या स्पर्धेचा आयोजक आहे. बॅटची कडा परतावा लागेल. एक गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक टाकत असताना पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली किरणला. विजय पार्टीला मात्र परतावा लागेल. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. काहीशी शांतता विक्रांतच्या तंबूमध्ये. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. ह्या धावापर्यंत देखील पोहोचू शकतो विक्रांत संघ. नवीन फलंदाज गेला आकाश. नवीन फलंदाज आकाश. नॉस्टाईकला अरफात. गोलंदाजी मार्ग किरण. तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. पहिल्या चेंडूवर त्याला सफलता मिळाली. 2 गडी तंबूच्या आश्रयाला विक्रांत संघाचे. असे झटक्यात त्यांनी चेंडूला दिशा दिली. स्ट्राईक रोटेट झालाय. अरफातला स्ट्राईक घ्यावा लागेल. या धावफलकापर्यंत पोहोचण्यासाठी अरफातच्या खांद्यावर मात्र विक्रांत संघाची दारोमदार आहे. आणि तो तशा प्रकारची फलंदाजी करणार का? चला लय वेळ लावू घेऊ नका. यानंतर होणारा सामना जय मल्हार विरुद्ध 40+ चा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती नाणेफेकीसाठी यायचं आहे. सागर पाटील 40+ संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचे नाणेफेकीसाठी. यानंतर होणार एक मोठी लढत जय मल्हार विरुद्ध 40+ चा संघ. गोलंदाज तयार. किरण गोलंदाजी मार्कवर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. निधाव चेंडूची सांगता. 20 धावा धावफलकावर लागल्यात. 21 धावा धावफलकावर आहेत. चांगला चेंडू अगदी हळूवारपणे फेकला होता. हळूवारपणे चेंडू फेकला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निधाव चेंडूची सांगता होते. विश्वासाने स्ट्राईक निश्चित घेतला अरफातने. तो कुठल्या प्रकारची संधी देत नाही गोलंदाज. किरण गोलंदाजी मार्गवर आहे.
हे चांगला चेंडू समोर फक्त दिशा दिल्या चेंडूला एकच धाव 22 धावा धाव फलकावर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज चेंडूला आपटण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या दिशेने वन पाव चेंडू अडवण्याचा प्रयत्न स्वतःला झोकून द्यायला हवं होतं. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या 26 धावा. 3 षटकांचा खेळ झाला. उर्वरित 12 चेंडू मध्ये किती धावा कराव्या लागतील आमचे गुणलेखक सर आम्हाला सांगतील. 26 धावा धावफलकावर. समीकरण असेल 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज. समीकरण असेल युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल यात तीळ मात्र शंका नाहीये. जोपर्यंत आरफात खेळपट्टीवर आहे आणि विक्रांत संघाचा मधला खेळाडू देखील एखाद्या वेळेस या धावापर्यंत पोहोचू शकतो. पण यानंतर सचिन पाटील आणि टीम नेमकं करणार काय. गोलंदाजीच्या माध्यमातून करत असताना उमेश लोखंडेच्या हातामध्ये 4थं षटक निश्चित दिलंय आणि 12 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करत असताना ह्या धावा रोखल्या जाणार का. हॅलो जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं ना तेव्हा पेटून उठा. इतक्या जिद्दीने पेटून उठा ना की तुमच्या पराभवाची वाट पाहणारे लोक तुमचं यश संपादन झाल्यानंतर तुमच्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. पण तू नेमक्या टाळ्या वाजणार कोणासाठी. 4थं षटक मार्ग असतोय उमेश लोखंडे गोलंदाजी मार्गवर. तेच करत असताना 32 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल उमेश लोखंडे आणि समोर तेवढं तगडं आव्हान अरफात याचं. चांगला चेंडू जोरदार अपील उत्साह जास्त. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. विरकावून दिला चेंडूला आणि हा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या. अडतीस धावा धावफलकावर आहे. कादंबरी सारखा जीवनाचा प्रवास असावा, सहवास असावा, पण शेवट नसावा. कादंबरीच्या प्रत्येक पानावर तुझ्या नावातील त्या शब्दांना कधी पूर्ण विराम नसावा. नऊ चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. सामना अजून संपला नाही मित्रांनो.
आणि आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान उपस्थित होत आहेत ते टेनिस क्रिकेटचा आपला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो डीजे समीर भाई इथं उपस्थित होत आहेत त्यांचं विक्रांत चषक 2026 मध्ये अधिक स्वागत असेल पॉवर्ड बाय दिशा क्लासेस गोलंदाज तयार व्हाईट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अतिशय चांगला चेंडू बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये पुढे होऊन मारलाय दी शफल होऊन चेंडू तुटून पडलाय षटकार लांब लांब आणि फक्त लांब लगा तो 6 45 धावा धाव फलकावर अजरुद्दीन गोलंदाजी मार्गवर आहे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता विकेट काही गरज नसताना अर्ध्यापर्यंत गेला आकाश परतावं लागेल कारण समीकरण असेल 6 चेंडू आणि विजयासाठी सामना अजून संपला नाही जगाच्या रंगभूमीवर अशा प्रकारे वावरा ना की तुमची भूमिका संपली तरी देखील लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल हरणं जिंकणं हा नशिबाचा खेळ प्रयत्न इतके करा ना की त्या परमेश्वराला देखील तुम्हाला देणं भाग पडेल प्रयत्नापासून दूर राहू नका कामयाबी भी ये दुनिया तुम्हारे साथ होती है जिस दिन तुम नाकामयाब हो जाते हो उसी दिन ये दुनिया तुम्हारे खिलाफ हो जाती है बारिश से मुलाकात यूं ही नहीं होती मेरे दोस्त दर्दी को धूप में चलना पड़ता है और शोहरत के सुखद पे चलने के लिए घुटनों के बल भी चलना पड़ता है चला जाऊया सामन्याकडे 6 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज संघनायक आणि संघ सहकार्याने गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला तेव्हा सांगितलं हा चेंडू नाही तर मॅच तुझ्या हातामध्ये समीकरण असेल 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज स्ट्राइक वर आहे जीत नॉन स्ट्राइक ला अरफातला स्ट्राइक मिळणं गुणलेखक फार गरजेचं आहे पण गोलंदाजी करत असताना आतिक उर्फ नॅनो कशा प्रकारची गोलंदाजी करणार समीकरण आहे 6 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज मंजिल से कह दो पहुंचा नहीं हूं मैं मुश्किलें सही मगर ठहरा नहीं हूं मैं थैंक यू समीर भाई तो उपस्थित झाले पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फुल टॉस चेंडू जीतला माहिती आहे 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज सामना अजून संपला नाही चला नाणेफेकीसाठी यायचे पुढचा पुढील सामना असेल 40+ संघ आणि जय मल्हार संघ गोलंदाज तयार
आतिक उर्फ नॅनो तगडा आव्हान असेल अरफाज याचं. फुलटा चेंडू आणि त्याचा समाचार आणि विकेट. ज्या विकेट साठी एसपीएल संघ प्रयत्न करत होता ती विकेट मात्र या शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मिळाले. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर जड पावलाने परतावं लागेल अरफातला. जिंदगी एक अभिलाषा है, अलग ही उसकी परिभाषा है. जिंदगी का क्या कहना है, सवर गई तो जन्नत, बिगड़ गई तो तमाशा. आणि ते चित्र पाहायला मिळतंय. इथे मात्र गुणलेखक सर कविवर्य कुसुमाग्रज यांच्या 4 ओळी निश्चित आठवतात. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. पैसे नको सर, एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेव आणि फक्त लढ म्हणा. विक्रांत संघाच्या कुठल्या तरी फलंदाजाला आता लढावं लागेल, झगडावं लागेल. नवीन फलंदाज गेलाय अनिकेत. विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना अरफातला मात्र परतावं लागलंय. चार चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. हा चेंडू निर्णायक असेल गुणलेखक सर. हा चेंडू निर्णायक असेल. लांब कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे. छोटा क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने जाणार. चेंडू उचलला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लेझी विकेट पाहायला मिळते. पंच बॉल. यस, एकूण 3 धावा. चला फ्रीटचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल फ्रीट. यही नहीं मिलती राही को मंजिल. फ्रीटचा चेंडू. नाणेफेक केले जाते. जे कोकरे यांच्या असते सामना असेल. तीन चेंडूवर विजयासाठी 14 धावांची गरज. आयोजकांची सूचना आहे, सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. चला नाणेफेक होते. ओके. 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. सामना अजून संपला नाही. YouTube वर जोडलेल्या प्रेक्षकांचं करूया हार्दिक स्वागत. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़िया से कैसे बनाया आशियाना, तो बोली भरनी पड़ती है गुणान, तिनका उठाना होता है, तिनका उठाना होता है. दोन चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 2 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 2 षटकार आले किंवा एखादा चेंडू वाईट पडला तर सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकतं, परंतु ते होणार का? गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज.
यस व्हाईट बॉल आहे. यस व्हाईट बॉल आहे. जय मल्हार संघ टॉस विन झालाय. यापुढील सामना 40+ संघ त्याच्या विपक्ष असेल जय मल्हार संघ. दोन चेंडूंवर विजयासाठी 13 धावांची गरज. दोन चेंडूंवर विजयासाठी 13 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक आहे. आणि वन बॉल चौका शेवटच्या चेंडूवर, परंतु पराभवाला सामोरं जावं लागले. ते विक्रांत संघाला विजय ठरलाय. तो एसपी संघ जय मल्हार संघाने बॅटिंग स्वीकारले आणि आमंत्रित केलंय ते 40+ संघाला क्षेत्ररक्षणासाठी.